हॅलो नमस्कार। नवीन दिवसाची नवीन अशी छान मस्त अशी सुरुवात झालेली आहे। तर आता लवकरच मुलांच्या शाळा सुरू होणार आहे, तर त्याआधी काय काय तयारी करायची आणि मी काय काय तयारी करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर आवडला तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला। चला तर मग व्हिडिओला करते सुरुवात। तर इथं जी काही 4-5 दिवसाची माझी मलाई साचलेली होती, ती मलाईचं मस्तपैकी तूप बनवलेलं आहे। तर थोडंफारच झालेलं आहे आणि आता मुलांची शाळा पण सुरू होणार आहे, तर त्याची थोडीशी तयारी करून ठेवते, कारण मुलांना सकाळी सकाळी नाश्ता वगैरे पण लागतो आणि आपण जर मुलांना हेल्दी जर दिलं तर छान आणि मस्त सकाळी नाश्ता होतं आणि नंतर दूध दिलं तर मुलांचा लंच ब्रेक होऊस्तर पण एकदम पोट भरल्याने राहतं। तर त्यामुळे मग तूप वगैरे बनवून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मग नाश्त्यासाठी मग छान असे मस्त आलूचे बटाट्याचे पराठे बनवलेले आहेत। तर हेल्दी नाश्ता होतो आणि पोटभरीचा पण नाश्ता तयार होऊन जातो आणि थोडीशी पूर्वतयारी करून ठेवायची। तर इथं बघू शकता माझे छान असे पराठे पण तयार होत आहे। तर मुलांना पण एक आवडीचा नाश्ता भेटला की त्यांना पण छान वाटतं आणि पोट भरून ते खातात। तर चहा बिस्किट देण्याऐवजी तुम्ही छान असं मस्तपैकी वेगवेगळे पराठे म्हणा किंवा इडली डोसा किंवा जे काही आपण भाजी चपाती बनवतो ते पण दिलं तरी पण चालतं। तर इथं जे काही आता शाळा सुरू होण्याच्या अगोदर जे काही पालेभाज्या वगैरे ज्या असतात आपल्या छान असं निवडून वगैरे आदल्या दिवशी ठेवल्या तर बरं पडतं सकाळी स्वयंपाक वगैरे बनवायला आणि डबा वगैरे टिफिन जो राहतो आपलं पटकन होऊन जातो आणि जास्त गडबड वगैरे पण होत नाही। तर जेणेकरून आपण जे काही टिफिन देणार आहे मुलांना तर तो टिफिनची आधीच तयारी करून ठेवायची, जेणेकरून आपली सकाळी पण धावपळ होत नाही आणि मुलांचं पण व्यवस्थित असं आवरता येतं। तर इथं मी मेथीची भाजी जी आहे ना ती निवडून घेत आहे। तर मुलांना पालेभाज्या पण खूप जास्त असं आवडत नाही, तर मेथीचे पराठे म्हणा किंवा पालकाचे पराठे, जेणेकरून आपण खूप छान छान असे रेसिपी त्याच्या बनवू शकतो पालेभाज्याच्या पण आणि फळभाज्या पण, जेणेकरून आपलं फ्रीज पण भाज्याने वगैरे भरलेलं असलं की पुढच्या दिवशी ज्या दिवशी शाळा असली की त्या दिवशी आपल्याला पण पटकन जी भाजी करता येते आणि मुलांना डबा वगैरे देता येतो। तर इथं जे काही पुस्तकं आता शाळा तर सुरू होणार आहे, तर त्यामुळे मुलांची जे काही पुस्तकं होते, कारण जुने आता मागच्या वर्गातले तर आधी ते 5वीला होता आणि आरोही 1लीला, तर जे काही जुने पुस्तकं आहे ते सर्व म्हणलं शॉर्टिंग करावा। तर इथं सर्व जे काही पुस्तकं आहे ना ते सर्व काढून घेतले आणि टेबल जो आहे ना तो पण क्लीन करून घेतला, कारण काय होतं ना आमची इथं खूप सारी धूळ येते, त्यामुळे रोजचा तो स्वच्छ करावाच लागतो। तर चला म्हणलं आता जे काही पुस्तकं जे आहे ना ते सर्व शॉर्टिंग करून घ्यावं, जे लागणारे आहेत तेच ठेवणार आहे आणि जे काही नाही लागणार ते बाजूला काढून घेणार आहे। तर इथं आरोही पण आलेले आहेत, तर मुलांना पण थोडंफार जी काही आहे ना ती मदत करायला होते मी। तर इथं सर्व जे काही शॉर्टिंग वगैरे करणं चालू आहे, तर काही पुस्तकं जे आहे ना ते रद्दीमध्ये देणार आहे आणि काही पुस्तकं जे आहे ते कामाचे ते ठेवणार आहे। तर इथं आमची चालू आहे शॉर्टिंग करणं। त्यानंतर बॅगी वगैरे जे आहे ना ते आपण मुलांच्या आधीच तयारी करून ठेवली की बरं पडतं ना, आपल्याला पण धावपळ होत नाही। तर बॅगी वगैरे जे आहे ना ते आपण धुवून घेणार आहेत। तर व्यवस्थित आता ऊन पण आहे, थोडंफार पावसाळा वगैरे जास्त असं नाही पडत, त्यामुळे चांगलं असं कडक उन्हामध्ये वाळून जातं। तर इथं बॅग वगैरे जी आहे ना ती रिकामी करून घेते आणि ज्या दिवशी शाळा सुरू होणार आहे त्या दिवशी ती बॅग आपल्याला स्वच्छ अशी क्लीन वगैरे भेटून जाईल आणि आपली पण आदल्या दिवशी शाळा चालू झाली तर गडबड होणार नाही। तर पूर्वतयारी करून ठेवलेली बरी राहते। तर इथं मुलांचे पण नोटबुक वगैरे जे आहे ना ते सर्व बाजूला काढून घेते म्हणलं, आणि जे काही बुक वगैरे आहे तर आता मुलं पण वरच्या वर्गात जाणार आहे आणि गेल्या वर्षीचे जे बुक आहे तर ते आपण काय करू शकतो की ज्यांना गरज आहे त्यांना आपण देऊ शकतो, किंवा मग आता नवीनच बुक आहे तर आधीचे 5वीचे जे बुक आहे ना ते पूर्ण असे फाटलेले वगैरे काहीच नाही, तर ते बुक कोणाला पण देऊ शकतो आणि मग त्यांना पण ते कामं येतात आणि वाचता येतात।
त्यामुळे तर वर्कबुक वगैरे जे आहे ना ते सर्व बाजूला काढून ठेवते आणि जे काही त्यांचे नोटबुक आहेत भरलेले आहेत ते रद्दीमध्ये देणार आहे. तर इथं मुलांचं पण चालू आहे आणि थोडंफार लिस्ट पण करून घेते म्हणलं जे काय आणायचं आहे आपल्याला आता शाळा चालू होण्याच्या अगोदर. तर ते काही थोडीफार लिस्ट करून घेतली का जेणेकरून आपण लिहून वगैरे ठेवलं ना मग ते आपल्याला पण ध्यानात राहतं आणि आपण पटकन असं आणू शकतो की म्हणजे लक्षात येऊन जातं काय काय आणायचं आहे आणि काय काय नाही. तर जे काही पुस्तकं वगैरे आहे मुलांची टिफिन बॅग वगैरे समजा तर इथं सर्व शाळेतच मिळतं, पण थोडं दुसऱ्या काही वस्तू राहतात थोड्याफार तर मग त्या आणायच्या आहे तर त्या लिहून घेतलेल्या आहे. आणि इथं जे काही पुस्तकं आहे ना ते सर्व बाजूला काढून घेतले आदित्य आरोहीचे आणि नवीनच आहेत, असे कवरसुद्धा निघलेले नाहीत. तर त्यामुळे मग ज्यांना गरज आहे त्यांना देऊन टाकू, तर मग कामं येऊन जातात ना तसे करून. मग इथं सर्व आदित्य मोजत होता किती पुस्तकं आहे ते. तर इथं एवढे पुस्तकं रद्दीमध्ये द्यायचे आहे. तर या नोटबुका वगैरे ज्या मुलांच्या भरलेल्या आहेत त्या देऊन टाकायच्या आहे रद्दीमध्ये. तर जे काही कामाचं आहे ते काढून घेते आणि बाकीचे सर्व एका पिशवीमध्ये भरून ठेवते आणि मग नंतर जेव्हा रद्दीवाला येईन तेव्हा ते रद्दीवाल्याला देऊन टाकते. तर असं केलं एकदम बरं पडतं की शॉर्टलिस्ट होऊन जातं आणि रद्दीमध्ये काय काय द्यायचं आहे ते पण आपल्याला कळून जातं. आणि त्यानंतर आता नवीन पुस्तकं येणार, नवीन सर्व राहणार मुलांना. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ.